नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या ऑनलाईन तासिकेमध्ये विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने मी प्राध्यापक ज्ञानदेव मुळे सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयाच्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि या विषयाची तोंडओळख मी आपणास त्या तासिकेमध्ये करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे या विषयाचं वार्षिक मूल्यमापन कशा पद्धतीने राहील हे सुद्धा आपण पहिल्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयाच्या संदर्भामध्ये मी तुमच्याशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे. आज आपण या तासिकेमध्ये, या तासिकेच्या निमित्ताने शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये शारीरिक शिक्षणाचे महत्त्व हा विषय या ठिकाणी अभ्यासणार आहे. या विषयाच्या संदर्भात मी आपल्याशी आज बोलणार आहे. मित्रहो, आरोग्य संपदा ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम आणि खेळ ही निरोगी आरोग्याचा हा पाया आहे. त्याचप्रमाणे सुडौल शरीराची व सुंदर मनाची जडणघडण यातच सामावलेली असते. आपल्या जीवनामध्ये उत्साह, चापल्य, जिद्द, सबलता ही मूल्य शारीरिक क्षमतेशी निगडीत असतात आणि त्यासाठी शिस्तबद्ध व नियमित खेळ किंवा व्यायामाची फार आवश्यकता असते. किंबहुना खेळ आणि व्यायाम हाच आपल्या यशस्वी क्रीडा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून तरुण पिढीने खेळासाठी मैदानावर एकत्र येणे हे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. कारण जेवढी क्रीडांगणे जास्त चालतील तेवढे दवाखाने कमी होतील असं या ठिकाणी सांगताना मला वाटतं. असं म्हणतात, साऊंड माइंड इन ए साऊंड बॉडी, म्हणजे निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करते. आणि या उक्तीनुसार जर आपल्याला प्रभावीपणे काम करायचे असेल तर आपण शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे, शारीरिकदृष्ट्या सबल असणे, शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम असणे ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे मित्रांनो. परंतु आज आपण बघतो, जीवनामध्ये वावरत असताना किंवा या स्पर्धेच्या युगामध्ये मानवी जीवन हे अत्यंत धावपळीचे झालेले आहे. हे आपणा सर्वांना ज्ञात आहे आणि ते मी आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु आज जर बघितलं तर जीवन हे अत्यंत क्लिष्ट आणि धावपळीचं झालेलं आहे, हे आपल्याला आज मान्य करावे लागेल. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा फार मोठा तणाव दिसून येतो, तर इतर वयोगटाच्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या कामांचा प्रचंड असा तणाव त्या ठिकाणी दिसून येतो. आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासांच्या या कामाच्या व्यापामुळे त्याचे शारीरिक क्षमतेकडे व आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळे अनेक मानसिक वर्तनविषयक समस्या उद्भवताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि मित्रहो, या सर्व समस्यावर उपाय म्हणून शारीरिक शिक्षण हे एक स्ट्रेस रिलीव्हरचे काम करते असे मला वाटते. आणि स्ट्रेस रिलीव्हरचे काम शारीरिक शिक्षण करू शकते. म्हणून आपण शारीरिक शिक्षणाकडे डोळस दृष्टीनं या ठिकाणी पाहायला हरकत नाही.
विद्यार्थी मित्र हो, शारीरिक शिक्षण म्हणजे नेमकं काय हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, बऱ्याच लोकांमध्ये, समाजामध्ये आपण जर त्या ठिकाणी मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर समाजामध्ये बऱ्याच लोकांमध्ये शारीरिक शिक्षण आणि शारीरिक शिक्षणाबद्दल अद्यापही बरेचसे गैरसमज असल्याचे आपल्याला दिसून येते. बऱ्याच लोकांचा अद्याप चुकीचा असा गैरसमज त्या ठिकाणी दिसून येतो की फिजिकल ट्रेनिंग, शारीरिक कवायती म्हणजे शारीरिक शिक्षण. काहींचा असा समज आहे की शारीरिक शक्तींची कसरत, फिजिकल कल्चर म्हणजे शारीरिक शिक्षण. आणि काही लोकांना असे वाटते की गेम अँड स्पोर्ट, खेळ किंवा खेळाच्या संबंधित तत्सम काही बाबी म्हणजे शारीरिक शिक्षण. तर काहींचा असाही गैरसमज आहे की शारीरिक शिक्षण म्हणजे आरोग्याचे शिक्षण. परंतु मित्र हो, हे अत्यंत चुकीचे असे गैरसमज आहे असे या ठिकाणी मला वाटतं. शारीरिक शिक्षण आणि आरोग्य शिक्षण हे दोन स्वतंत्र विषय आहेत. आरोग्याच्या विकासाला ज्या अनेक बाबींची मदत होते त्यापैकी शारीरिक शिक्षण ही एक बाब असू शकते. आरोग्य म्हणजे निरोगीपणा किंवा रोगापासून मुक्तता असे आपण समजतो, पण आरोग्याचा अर्थ इतका संकुचित नाही. तर स्फूर्तीचे, समाधानाचे व यशस्वी जीवनाचे साधन म्हणजे आरोग्य होय. याही पुढे जाऊन आरोग्याची व्याख्या मोठी अर्थपूर्ण अशी या ठिकाणी सांगता येईल. तर ती व्याख्या अशा पद्धतीने सांगता येईल की व्यक्तीला अधिक काळ जगण्यासाठी आणि समाजाची अधिक काळ सेवा करण्यासाठी लागणारी शक्ती म्हणजे आरोग्य होय. आणि म्हणून शारीरिक कवायती, शारीरिक शक्तींची कसरत, काही ठराविक खेळ किंवा व्यायाम, त्याचप्रमाणे आरोग्याचे शिक्षण म्हणजे शारीरिक शिक्षण असं म्हणणं या ठिकाणी चुकीचं ठरेल. म्हणून या 2-4 गोष्टी म्हणजे शारीरिक शिक्षण नाहीये. शारीरिक शिक्षणामध्ये या काही बाबी असू शकतील, परंतु यापैकी एक बाब म्हणजे शारीरिक शिक्षण नाही. तर शारीरिक शिक्षणाची व्याख्या अशी सांगता येईल की माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण विकासासाठी क्रीडा प्रकारामार्फत दिले जाणारे शिक्षण म्हणजे शारीरिक शिक्षण. अशा पद्धतीने या ठिकाणी मित्र हो, ताणतणावामध्ये सुद्धा शारीरिक शिक्षणाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. तणाव व्यवस्थापनात शारीरिक शिक्षणाची भूमिका कशी असू शकते? मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की आजकालच्या या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक माणूस, प्रत्येक जण आपली व्यक्तिगत उद्दिष्टे, महत्वाकांक्षा यांची पूर्तता करण्यासाठी झटत असतो, तडफडत असतो, पळत असतो, धावत असतो. आणि या कामाच्या प्रचंड व्यापामुळे प्रत्येक माणसावर या ठिकाणी आज तणाव दिसून येतो. विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तणावाचं वातावरण आपल्याला दिसून येतं. तर चिंता निर्माण करणारी अवस्था म्हणजे तणाव. आजकालचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे तरुण वर्ग आपली शैक्षणिक, व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. अभ्यासाचा प्रचंड व्याप आज विद्यार्थ्याच्या पाठीमागे असलेला दिसून येतं आणि या व्यापामुळे विद्यार्थ्यांमध्ये, तरुण वर्गामध्ये तणाव निर्माण झाल्याचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. विद्यार्थी व तरुणांमध्ये ताण निर्माण होण्यासाठी काही घटक सुद्धा कारणीभूत असतात. तर त्यामध्ये प्रमुख घटक, विद्यार्थ्याच्या ताणतणावामध्ये जे काही घटक आहेत त्यामध्ये प्रमुख घटक
पालकांच्या अवास्तव अपेक्षा हा सुद्धा घटक या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे त्यानंतर जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा. आता पालकांच्या अवास्तव ज्या अपेक्षा असतात त्या सर्वांना ज्ञात आहेत, परंतु आपल्या पाल्यांची इतराबरोबर तुलना करणे, त्याचप्रमाणे इतरांपेक्षा आपल्या पाल्याला अधिक गुण कसे मिळवता येतील त्या दृष्टीने पाल्यावर त्या ठिकाणी दडपण आणणे आणि पाल्याला वेगवेगळ्या प्रकारचं मोटिवेशन देऊन त्यासाठी तयार करणे असा आग्रह आजकाल पालकामध्ये आपल्याला दिसून येतो. आपल्या पाल्याचा क्षमतांचा विचार सुद्धा त्या ठिकाणी होत नाही आणि आपल्या पाल्याच्या क्षमतेचा विचार न करता त्याच्या मर्जीच्या विरोधात शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित करताना सुद्धा समाजामध्ये आपण जर नजर टाकली तर पालक त्या ठिकाणी दिसून येतात, असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावेसे वाटतं. विद्यार्थ्यांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा सुद्धा याला या ठिकाणी या तणावाला जबाबदार असू शकते. इतर समवयस्क विद्यार्थ्यांशी तुलना करणे आणि त्यांच्यापेक्षा आपण वरचढ कसं होऊ ही महत्वाकांक्षा आज विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते. स्वतःमध्ये कौशल्य काय आहे ते कौशल्य समजून न घेता जो ट्रेंड आज चालू आहे त्यानुसार करिअर निवडण्याचा आग्रह आपल्याला समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आजकाल दिसून येतो. त्याचप्रमाणे भौतिक सुविधा ज्या काही असतील त्या भौतिक सुविधा सुद्धा आज या ठिकाणी ताणतणावाला कारणीभूत आहेत. ताणतणाव निर्माण करण्यासाठी या भौतिक सुविधा सुद्धा तेवढ्याच या ठिकाणी जबाबदार आहेत. त्यामध्ये मोबाईल असेल, टीव्ही असेल आणि या अशा अनेक उपकरणांचा अतिवापर करणे, या भौतिक सुविधांचा अतिवापर करून आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो की नाही याचा विचार सुद्धा न करणे हे सुद्धा एक घातक आणि ताणतणाव निर्माण करण्याचं एक घटक या ठिकाणी आहे असं मला वाटतं. आणि या सर्व गोष्टीमुळे आजचा तरुण वर्ग खेळाकडे आणि शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो आणि पर्यायाने तो स्वतःच्या स्वार्थाकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. त्याचप्रमाणे आजकाल समाजामध्ये वाढलेली स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा, वाढती स्पर्धा, दिवसेंदिवस वाढणाऱ्या या स्पर्धा, संधी कमी आणि पात्र विद्यार्थी जास्त अशी अवस्था सुद्धा कधी कधी होते आणि यामुळेही विद्यार्थ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होताना आपण पाहतो. आणि यासारखे अनेक घटक तणाव निर्माण करण्यास कारणीभूत असतात. यामध्ये तणाव किंवा ताणाचे प्रकार जर आपण बघितलं तर त्यामध्ये शारीरिक ताण या प्रकारचा ताण या ठिकाणी असू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाच्या व्यापामुळे व इतर वयोगटामध्ये वेगवेगळ्या कामांच्या वेगवेगळ्या अडचणींच्या व्यापामुळे शारीरिक ताणाच्या समस्या त्या ठिकाणी जाणवतात. जसे की डोकेदुखी, बीपी वाढणे किंवा लो होणे, मधुमेहाचा त्रास होणे, त्याचप्रमाणे झोप न येणे, अंगदुखी, जेवणाकडे दुर्लक्ष होणे, शरीरात रक्ताची कमी होणे, शरीराची आग होणे असे इत्यादी प्रकार घडतात. आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः परीक्षेच्या काळात ताणतणावामुळे अशा प्रकारच्या व्याधी दिसून येतात. त्याचप्रमाणे आकलन विषयक ताण आपण बघतो. वर्गामध्ये विद्यार्थी ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन शक्ती ही वेगवेगळी असते आणि हा आकलन विषयक ताण ज्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण होतो त्या विद्यार्थ्याचं स्वास्थ्य हे चांगलं राहत नाही. अभ्यासाचा प्रचंड ताण आणि अभ्यासाच्या प्रचंड व्यापामुळे विद्यार्थ्यामध्ये आकलन विषयक समस्या
निर्माण होतात, आकलन विषयक समस्या उद्भवू शकतात. जसे की मन एकाग्र न होणे, त्याचप्रमाणे केलेल्या अभ्यासाचे ऐनवेळी विस्मरण झाल्यासारखे वाटणे, त्याचप्रमाणे वर्षभर अभ्यास करून सुद्धा ऐन परीक्षेच्या वेळेस अभ्यासाचं विस्मरण होणे, या अनेक गोष्टी ज्या काही घडतात त्या आकलन शक्तीच्या ताणामुळे घडतात. आपण बघतो आपल्या पाल्याची कॅपॅसिटी नसताना वेगवेगळ्या उच्च स्तरीय शिकवणीमध्ये विद्यार्थ्यांना घातले जातं, त्या ठिकाणी त्यांची फीस भरली जाते, परंतु काही महिन्यानंतर, काही काळ गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याची अशी अवस्था होती की त्या ठिकाणी त्या अभ्यासक्रमाचं त्याला आकलन होत नाही. म्हणजे त्याचा क्षमतेचा विचार न करता घेतलेला हा निर्णय असू शकतो आणि त्यामुळे त्याच्यावर आकलन विषयक ताण त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याचप्रमाणे वर्तन विषयक ताण, कामाचा प्रचंड व्याप, एखाद्या कामात अपयश येणे, यामुळे प्रौढ व्यक्तीमध्ये वर्तन विषयक समस्या उद्भवू शकतात. पौगंड अवस्थेतील मुलांच्या वर्तनामध्ये अनेक बदल घडत असतात, जसे की चिडचिड होणे, एकटेपणा, त्याचप्रमाणे निर्णय क्षमतेचा अभाव, अशा पद्धतीचा बदल त्या ठिकाणी अशा मुलांमध्ये होऊ शकतो. आजकालच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण, तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींनी कामाचा ताण कमी करण्यासाठी खेळ किंवा शारीरिक शिक्षण, व्यायाम याकडे अगदी स्ट्रेस रिलीव्हर म्हणून या विषयाकडे बघायला हरकत नाही, असं मी या ठिकाणी आग्रह धरील. ताण कमी करण्यासाठी मैदानी खेळ, एक्सरसाइज, एकाग्रतेसाठी प्राणायाम, त्याचप्रमाणे योगासने यांचा अवलंब केल्यास आपल्यावरचा ताण कमी होण्यास नक्कीच या ठिकाणी मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे समाजामध्ये अजून एक फार मोठी या विषयाच्या संदर्भात गैरसमज आहे. बंधूंनो, सामाजिक आरोग्य आणि शारीरिक शिक्षण याचा सुद्धा कुठेतरी समन्वय आहे, परंतु ही गोष्ट आजकाल कोणाच्या लक्षात येत नाही. मित्रहो, माणूस हा पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण असला तरी तो समाजाचा एक घटक म्हणून वावरतो. एकलकोंडे जीवन माणूस जगू शकत नाही. समाजात राहून समाजाच्या आशा आकांक्षाशी समरस होऊनच माणूस आपला विकास करू शकतो. इतर सजीव प्राण्याप्रमाणे तो जन्मतः मानव प्राणी असतो, पण समाजात राहून तो विकास पावतो व खऱ्या अर्थाने माणूस बनतो, म्हणजे समाजाचा उपयुक्त घटक या नात्याने तो समाजात वावरू लागतो. मित्रांनो, मानवाचा इतिहास चाळून जर पाहिला तर असे दिसून येते, असे आढळून येते की अति प्राचीन काळापासून किंबहुना आपल्या उत्पत्तीपासून मानव संघ करून राहत आलेला आहे. त्यामुळेच की काय, सहजीवन ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती बनलेली आहे. सुरुवातीला मानवाला पर्जन्य, भूकंप, वादळे इत्यादी नैसर्गिक आपत्तींना आणि हिंस्र श्वापदांना तोंड देण्यासाठी टोळ्या करून राहणे भाग पडत होते. ते त्यावेळेस गरजेचे होते असे मला वाटते. आणि यामुळेच मानव प्राणी या सर्व संकटांना तोंड देऊ शकला आणि जिवंत राहू शकला. स्वतःचा विकास तो करू शकला. आता या ठिकाणी काळ बदललेला आहे. नैसर्गिक आपत्ती अगर हिंस्र श्वापदांची माणसाला आता तरी नव्या काळातील नव्या आणि सुधारित समस्या आता माणसाला भेडसावू लागलेल्या आहेत. या संकटांना तोंड देण्यासाठी आणि त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी अखिल मानवजातीला एकत्र येऊन विचार करण्याची आता वेळ आली आहे. म्हणून राष्ट्रातील प्रेमाचे आणि सहकार्याचे संबंध वाढवण्यासाठी व दृढ करण्यासाठी
समाज जीवनाची फार आवश्यकता आहे. आणि म्हणून समाज जीवन यशस्वी रीतीने जगता येण्यासाठी माणसाला कितीतरी गुणांचा विकास करावा लागतो आणि कितीतरी गुण त्या ठिकाणी आत्मसात करून घ्यावे लागतात. निरनिराळ्या कामात इतरांना सहकार्य करणे, इतरांचे सहकार्य मिळवणे, मनाचा समतोल राखणे, आपल्या भावनेवर ताबा ठेवणे, वरिष्ठांबद्दल आदर राखणे, त्यांच्या आज्ञा पाळणे, न्यायाचे, सदाचाराचे व प्रामाणिकपणे वागणे, दीनदुबळ्यांच्या उपयोगी पडणे, त्यांची सेवा करणे, सगळ्यांशी प्रेमाने, सहानुभूतीने व मनमोकळेपणाने वागणे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे, निस्वार्थी वृत्ती ठेवणे, कुणावर संकट आल्यास ते निवारण्यासाठी धावून जाणे इत्यादी गुणांच्या परिपोषातून आपले जीवन घडत असते मित्रांनो. आणि या गुणांची जडणघडण करणारे जे अनेक क्षेत्र आहेत त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे शारीरिक शिक्षण क्षेत्र आहे असे म्हटल्यास या ठिकाणी वावगे ठरणार नाही आणि मला असे वाटते. कारण शारीरिक शिक्षणाच्या कार्यक्रमाद्वारे या सर्व गुणांचा विकास होऊ शकतो. विचारवंतांनी म्हणूनच असे म्हटले आहे की क्रीडांगणे व व्यायामगृहे ह्या नागरिकत्वाचे व राष्ट्रीय एकात्मतेचे शिक्षण देणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. आणि हेच दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास असे सांगता येईल की क्रीडांगणे व व्यायामगृहे हे सुविचारी व सदाचारी नागरिक तयार करण्याची सामाजिक केंद्र आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक समाजामध्ये आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयाच्या संदर्भात फार मोठा गैरसमज आहे. आणि तो गैरसमज म्हणजे सामान्य शिक्षण आणि शारीरिक शिक्षणाचा समन्वय याबद्दल समाजामध्ये अजूनही गैरसमज दिसून आल्याचे लक्षात येते. बऱ्याच लोकांचा फार मोठा चुकीचा समज आहे की शारीरिक शिक्षण आणि सामान्य शिक्षण ही शिक्षणाचे दोन स्वतंत्र अंगे आहेत. शारीरिक शिक्षणाने फक्त शरीराचा विकास होतो आणि सामान्य शिक्षणाने फक्त बुद्धीचा विकास होतो असे समाजामध्ये अनेक लोकांची चुकीची समजूत असल्याचे दिसून येते. सामान्य शिक्षण आणि शारीरिक शिक्षण मित्रांनो हे दोन स्वतंत्र विषय नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण शिक्षण क्रमामध्ये शारीरिक शिक्षणाला बौद्धिक शिक्षणा इतके स्थान आहे आणि बौद्धिक शिक्षणाने मनाचा आणि बुद्धीचा विकास होतो. आणि असे असले तरी दोन्हींचाही विकास आत्म्याच्याच विकासाकडे होणार असतो आणि या दोन्ही विषयांचे शिक्षण प्रत्येक व्यक्तीला मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. नसता निव्वळ खेळाडू हा प्राथमिक अवस्थेतील असंस्कृत अशा मानवासारखा तर निव्वळ अभ्यासू अत्यंत मऊ व ठिसूळ राहील की त्या ज्ञानाचा त्याला प्रत्यक्षात त्याच्या जीवनामध्ये कधीच उपयोग होणार नाही. आणि म्हणून कोणत्याही शिक्षणापेक्षा शारीरिक शिक्षण वेगळे नाही आणि कोणतेही शिक्षण मानवी जीवनापेक्षा निराळे नाही. इतर शिक्षणाप्रमाणेच शारीरिक शिक्षणालाही काही हेतू आहेत, ध्येय आहेत, तत्वज्ञान आहे. शारीरिक शिक्षण हे एक शास्त्र आहे. शारीरिक शिक्षण ही एक कला आहे आणि त्याला सुद्धा काही इतिहास आहे, काही परंपरा आहेत. म्हणून ते सर्व शिक्षणाचे एक अविभाज्य अंग आहे असे या ठिकाणी मला सांगावेसे वाटते. त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षणाचा शिक्षक हा निव्वळ व्यायामाचा शिक्षक नसून तो प्रथम विद्यार्थ्यांचा शिक्षक आहे आणि नंतर तो शारीरिक शिक्षक आहे. शारीरिक विकासासोबतच त्याच्या मानसिक, बौद्धिक व सामाजिक अशा सर्वांगीण विकासासाठी सहाय्य करणारा
तो एक शिक्षक आहे हे सुद्धा नजरेआड करून चालणार नाही असे मला या ठिकाणी वाटते. आता अनेकांना असे वाटते की आरोग्य आणि शारीरिक शिक्षण याचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग. तर शारीरिक शिक्षणात सुद्धा बऱ्याचशा व्यावसायिक संधी आहेत. शारीरिक शिक्षणाचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. शारीरिक शिक्षणामुळे खेळ, शारीरिक तंदुरुस्ती याबाबतचे ज्ञान तर मिळतेच, परंतु व्यवसायाच्या विविध संधी देखील त्यापासून उपलब्ध होतात. जसे की क्रीडा शिक्षक, त्याचप्रमाणे क्रीडा प्रशिक्षक कोच, त्याचप्रमाणे क्रीडा साहित्य विक्रेता, क्रीडा पत्रकार, क्रीडा समालोचक. विद्यार्थी जर एखाद्या विशिष्ट खेळाचा चांगला खेळाडू असेल तर त्याला जिल्हास्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरापर्यंत त्या खेळामध्ये गुणवत्ता त्याला प्रदर्शित करता येते आणि एखाद्या विशिष्ट खेळातील गुणवत्तेच्या जोरावर, गुणवत्तेच्या बळावर तो खेळाडू शासकीय नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून घेऊ शकतो आणि तसेच राज्य व राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये 5% आरक्षण सुद्धा या ठिकाणी आता शासनाने देऊ केलेले आहे. वरील या सर्व बाबी वगळता एक निरोगी, सदृढ नागरिक म्हणून समाजात वावरण्यासाठी, समाजाची अधिकाधिक काळ सेवा करण्यासाठी, अधिक प्रभावीपणे सेवा करण्यासाठी शारीरिक शिक्षणाचे ज्ञान नक्कीच सहाय्यभूत होते असे या ठिकाणी मला या विषयाला अनुसरून आज आपणाला सांगावेसे वाटते. आणि असे असले तरी सुद्धा शारीरिक शिक्षणाविषयी फार मोठी अनास्था समाजामध्ये दिसून येते. शारीरिक शिक्षण हा विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर अनिवार्य आता शासनाने केलेला असला तरीही त्याकडे पालक व विद्यार्थी दुर्लक्ष करताना एकंदरीत वातावरणावरून या ठिकाणी दिसून येते असे मला सांगावेसे वाटते. इतर विषयाच्या तुलनेत या विषयाला विद्यार्थी थोडं कमी महत्त्व देतात असंही दिसून येतं, परंतु इतर विषयाप्रमाणे या विषयाला मार्क्स नसून ग्रेड असला तरीही हा विषय निकालावर परिणाम करणारा आहे हे विद्यार्थ्यांनी विसरून चालणार नाही, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आजकालचे पालक आपल्या पाल्याला अधिक गुण मिळावेत यासाठी आग्रही दिसून येतात. त्यामुळे आपल्या मुलांनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे व त्यांनी खेळामध्ये वेळ वाया घालू नये असे त्यांचे मत असते. त्यामुळे आजकालची मुले मैदानावर कमी व अभ्यासात जास्त असतात, हरकत नाही. परंतु एक जुनी हिंदी म्हण होती की पढ़ोगे लिखोगे तो होगे नवाब, खेलोगे कूदोगे तो होगे खराब. परंतु आता ती पारंपरिक म्हण बदललेली आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते की दिल्लीमध्ये ज्या वेळेस राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरल्या आणि या स्पर्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं, त्यावेळेस या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले होते की पढ़ोगे लिखोगे तो होगे नवाब, पढ़ोगे लिखोगे तो होगे नवाब, खेलोगे कूदोगे तो होगे लाजवाब, खेलोगे कूदोगे तो होगे लाजवाब. त्यामुळे एज्युकेशन इज मस्ट, एज्युकेशन इज मस्ट बट हेल्थ इज फर्स्ट हे लक्षात ठेवून प्रत्येक पालकाने व प्रत्येक विद्यार्थ्याने सामान्य अभ्यासक्रमासोबतच आपल्या सामान्य अभ्यासाबरोबरच खेळ, व्यायाम आणि शारीरिक शिक्षण आणि आरोग्य याकडेही लक्ष दिले पाहिजे हे मी या ठिकाणी आवर्जून आपणास सांगतो. कारण व्यक्ती जर शारीरिक दृष्ट्या निरोगी असेल
व्यक्ती जर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असेल, व्यक्ती जर शारीरिक मानसिक दृष्ट्या कार्यक्षम असेल, तरच अभ्यासात तो मन एकाग्र करू शकतो व अधिकाधिक काळ तो अभ्यासाला देऊ शकतो, असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. शारीरिक दृष्ट्या निरोगी असणारा व्यक्ती, निरोगी असणारा तरुण कोणतेही काम अधिक प्रभावीपणे, अधिक कार्यक्षमपणे त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याबरोबरच कामाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीकडे सुद्धा लक्ष देणे एवढंच महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासाबरोबर व्यायाम आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं हे अत्यंत अत्यंत आता गरजेचं ठरलेलं आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि या ओघाने शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की कोणत्याही नागरिकाला शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत, व्यायामाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत अजाणते राहण्याचा अधिकार नाहीये. शारीरिकदृष्ट्या सुदृढ व आरोग्याच्या दृष्टीने निरोगी राहून आपल्या राष्ट्राच्या हक्केला ओ देण्यासाठी तयारी असणे हे प्रत्येक नागरिकाचे, हे प्रत्येक तरुणाचे आज कर्तव्य झालेले आहे. शारीरिक सौंदर्य, शारीरिक सुदृढता, शारीरिक सामर्थ्य याची जाणीव न होताच वृद्ध होणे यासारखी नामुष्कीची दुसरी गोष्ट दुसरी नाहीये, अशी मला या ठिकाणी वाटते. किंबहुना म्हणून शारीरिक शिक्षण आणि आरोग्य हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात शारीरिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून शारीरिक शिक्षण हे मानवी जीवनापासून कधीच वेगळे करता आले नाही आणि म्हणून शारीरिक शिक्षणाचे जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मग ते शालेय जीवनात असो, मानवी जीवनात असो, महाविद्यालयीन जीवनात असो, सामाजिक जीवनात असो, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण म्हणजेच खेळ आणि व्यायाम याला अत्यंत जीवनामध्ये महत्वाचे स्थान आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो की अभ्यासासोबतच, आपल्या दैनंदिन कामासोबतच आपण व्यायामाकडे, खेळाकडे लक्ष देऊन आपलं आरोग्य सुद्धा त्या ठिकाणी तंदुरुस्त ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये हा विषय शासनाने या ठिकाणी अनिवार्य केलेला आहे आणि आपल्या इतर अभ्यासासोबत या विषयाकडे लक्ष देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, असं मी या निमित्ताने